तर विद्यार्थी मित्रांनो, हा नागपूर शहरला पडलेला क्वेश्चन आहे. एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे 999चा वर्ग वजा 998चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं विस्तारित रूप बघितलं, ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. एकदा यांची काय होणार बेरीज आणि एकदा यांची वजाबाकी. मग ह्याचं उत्तर येतं 1997. पर्याय क्रमांक किती येतं 4. लक्षात येत आहे, ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. चला, अशाच पद्धतीचा चंद्रपूरला एक प्रश्न पडलाय, तो एक घेऊ आपण. बघा, प्रश्न असा आहे चंद्रपूरला पडलेला, 1000चा स्क्वेअर वजा 999चा स्क्वेअर 999चा स्क्वेअर. हा मुलांना इकडे लक्ष द्या, हा प्रश्न सिंधुदुर्गला आहे. बघा, हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसला आहे, 2024चाच आहे. आता मुलांना इकडे लक्ष द्या. बघा काय येतोय, पहिला पर्याय 999, दुसरा पर्याय 1000, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय 1999. आता मुलांना हा प्रश्न सोडवायचा कसा, तर लक्ष द्या. का ह्याला म्हणा एचा वर्ग, ह्याला म्हणा बीचा वर्ग. म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग असेल तर काय करणार, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. मग काय करायचं, 1000 अधिक 999 आणि दुसऱ्या कंसामध्ये 1000 वजा 999. ह्या दोघांची वजाबाकी 1 येणार, गुणिले ह्या दोघांची वजाबाकी किती येणार 1999. या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर 1999 येतं. पर्याय क्रमांक आपलं काय आहे 4. पर्याय क्रमांक काय विद्यार्थी मित्रांनो 4. समजतंय सर्वांना. म्हणजे एक लक्षात ठेवा, आहे का, इथं तुम्हाला काय येतंय हे व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला ते परीक्षेला आलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो हेडं लक्ष द्या. आता बघा, सर्वात महत्वाचा घटक बघा, ऐका, तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला पाहिजे. क्वेश्चन व्यवस्थित समजला तर अडचण येणार नाही. आता अजून एक क्वेश्चन काय आलाय बघा, हेडं लक्ष द्या सगळे विद्यार्थी. क्वेश्चन काय आलाय ते समजलं पाहिजे. आता अजून एक क्वेश्चन बघा, सर्वांना सुटलं पाहिजे. 995चा स्क्वेअर वजा 900चा स्क्वेअर. म्हणजे असा पण मोठा क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे परीक्षेला. आता विद्यार्थी मित्रांनो काय करा, याचा काय करा, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. म्हणजे याचा ए अधिक बी पहिल्या कंसात, ए वजा बी दुसऱ्या कंसात. मग मला सांगा, हे तर लक्ष द्या, 995 अधिक 900 दुसऱ्या कंसात 995 वजा 900. मग आता मला सांगा, एकदा ह्या दोघांची बेरीज, एकदा ह्या दोघांची वजाबाकी. इथं जर वजाबाकी केली तर किती येईल मुलांनो 5. किती येईल बोला 5. आता ह्या दोघांची काय करा, बेरीज करा. किती येते, सॉरी इथं किती येणार 95. हां 995 बरोबर आहे. म्हणजे इथं वजाबाकी येणार 95, राईट. मग आता मला सांगा, ह्यांची वजाबाकी आली 95, इथं किती येतंय बघा 995 अधिक किती येणार 900. इथं येणार 5, इथं येणार 9, 9 9 18, 1895. म्हणजे इथं आलं 1895. आता बघा इकडे लक्ष द्या, म्हणजे असे पण तुम्हाला गुगली प्रश्न आलेले आहेत. ह्या दोघांचा काय करा, गुणाकार करा. 1895 आणि इकडे काय येणार 95. दोघांचा काय करावं लागेल आपल्याला, गुणाकार. मग मला सांगा, 5 5 हातच्याला गेले 2, 5 9 45, 45 आणि 2 47, हातच्याला गेले 4, 45 40 आणि 4 44, हातच्याला गेले 4, 5 1 5 आणि 4 9. इथं 0 मांडा, लक्षात आलं. मग 9 5 45, हातच्याला गेले 4. बघा 9 9 81, 81 आणि 4 85, हातच्याला गेले 8.
9 8 72 आणि 8 80. 0 हातच्याला गेले 8. 9 1 9 आणि 8 17. मग करा यांची बेरीज. 5 7 आणि 5 12 हातच्याला 1. 0 हातच्याला 1. 0 हातच्याला 1. 8. म्हणजे इथं उत्तर किती येणार बघा. 1,80,025. 1,80,000 किती येणार. 0 इथं 25. लक्षात येतंय. 1,80,025 हे तुमचं उत्तर असणार. समजतंय सर्वांना. म्हणजे असे क्वेश्चन पण आलेत. म्हणजे तुम्हाला आकडेमोड फास्ट करण्यासाठी हे पण क्वेश्चन काय केले मुलांनो, सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. समजतंय सर्वांना. ओके चला पुढे बघा. आता पुढचा क्वेश्चन एक बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा खूप महत्त्वाचे घटक आहेत तुम्हाला समजले पाहिजेत. आता इथं बघा काय आले बघा. मुंबई गोरेगावला प्रश्न आलाय बघा. प्रश्न कसा आहे. 26 गुणिले 14 वजा बघा 13 गुणिले 8. आता हा मुंबई गोरेगावला प्रश्न आलाय. SRPF गट क्रमांक 8. म्हणजे इथं बघा मुंबई गोरेगाव बघा. मुंबई गोरेगाव 8 क्रमांक आलाय. 2024चा क्वेश्चन आहे. मग इथं काय आलंय बघा. पर्याय 260. दुसरा पर्याय 208. तिसरा पर्याय 130 आणि चौथा पर्याय 156. आता मला सांगा आपल्या पदावलीच्या नियमानुसार ह्या दोघांचा गुणाकार नंतर या दोघांचा गुणाकार. लक्षात आलं. नंतर वजाबाकी. आता मला सांगा ऐका. 83 सगळ्याला कळलं पाहिजे किती येणार. 104 राईट. इथं घ्या 104 वजा. आता 64 84. 4 हातच्याला गेले 8. लक्षात आलं. 14 दूने 28. 14 दूने 28. 28 आणि हे 8 36. मग आता इथं आलं 364 वजा 104. ह्या दोघांची वजाबाकी करा. 364 वजा 104 इथं येणार 0 6 2. उत्तर किती आलं 260. उत्तर किती आलं 260. समजतंय सर्वांना. म्हणजे काय क्वेश्चन असे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत. कळतंय. काय क्वेश्चन असे आहेत ते व्यवस्थित समजले पाहिजेत. लक्षात येतंय. पुढे बघा आता ऐका. हां आता हा एक क्वेश्चन लक्ष द्या सर्वांनी. तुम्हाला क्वेश्चन कसे आलेत हे प्रथम सर्वांना समजलं पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे एक क्वेश्चन बघा. सर्वात महत्त्वाचा घटक काय तर 5 क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता मुलांनो बघा प्रश्न कसा आलाय. 5 ल्या क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे. तर मोठी विषम संख्या कोणती. आता मुलांना एक विचार करा. 5 क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे. आता इथं दिलंय काय बेरीज 195 आहे असं तुम्हाला दिलेलं आहे. मग बेरीज जर 195 असेल तर काय करा त्याची सरासरी काढताना त्याला 5 न काय करा 5 न भागा. मग 5 न भागल्यावर तुम्हाला मधली संख्या मिळेल. मग बघा 5 त्रिक 15 राहिलं 4. 5 9 45. मधली संख्या किती आली मुलांनो 39. मग सरासरी म्हणजे मधली संख्या आहे. मग मला सांगा विषम विचारली तुम्हाला. इकडे 2 विषम असणार आणि इकडे 2 विषम असणार. म्हणजे 39 हे मध्ये आलं. इकडे 2 येणार 41 आणि इकडे 43. इकडे किती येणार 37 आणि काय येणार 35. तुम्हाला विचारली मोठी काय लिहाल मुलांनो 43. मोठी संख्या काय लिहाल सांगा बोला चला. लक्षात ठेवा तुम्हाला जर मोठी संख्या विचारली तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे 43. खूप सोपा आणि सिंपल घटक आहेत. तुम्हाला PYQ कळले पाहिजेत. असू द्या
तुम्हाला हे समजलं असेल. आपण उद्या पुन्हा ह्याच्या पुढचे PYQ घेऊ. धन्यवाद.